म्हणजे इष्टही आपण अर्ध नाही आलं. याचे जास्ती भाषण नाही मी करणार, म्हणजे मला आवडही नाही उदार भाषण. पण एखादं वेळ म्हणजे वाटं घाटायला काही योग झाला तरी पण जास्तीत जास्त नाही आगामी पटारा परिवार आहे काय कसं ऐकून मरायचे म्हणजे नंबर घ्यान रिक्वेस्ट मस्त रजा ने जे बी शब्द ना ते हिसाबी वागून मस्त चाल जास्त मी सांगा भाई मी तो सांगा मी पटारा आहे तो सांगा मी पटारा नाही. एकटी आखं पटारा एकटी रसाल ना तस खरा म्हणजे तुमचा मस्त चालणार. आता बाकी तो वाला सांगत काय हो पटारा अलग तो सांगत तो वायला पटारा अलग ते हिसाब बिसा नाही काही चालणार. बस 2 शब्द मी सांगेन बस. आज आपण सर्व कोळ परिवार एकत्र जमलेले आहोत. ज्याने आयोजन केलं नियोजन केलं त्यांचं पहिलं मी स्वागत करून अभिनंदन करतो. जेव्हापासून मांडव्याचा विडा उचलला गेला तेव्हापासून सतत व्हॉट्सॲपवर काही ना काही ऐकायला पाहायला मिळत होतं. सतत भरत दादा काही ना काही टाकत होते. मग खर्चाचे असं चर्चा असं विवाद असं काही विवादसुद्धा ऐकायला मिळाले. पण विवाद सोडून सर्व काही एकत्र येणे हे फार काही मला वाटतं गरजेचं आहे. विवादामध्ये कवितासुद्धा लिहिली गेली हिशोब असलाच पाहिजे. कारण हिशोब नसेल तर विश्वास नाही. माणसाचा विश्वास असणे हे फार गरजेचं आहे. पण प्रत्येक वेळी दादा त्या प्रश्नानं उत्तर देत होते. कारण त्यांनी सांगितलं होतं 10 असो की 20 असो मेळावा होणार म्हणजे होणारच. आणि त्याचे नियोजन पाहून त्याचं उत्तुंग असं पर्वता एवढं मन ऐकल्यानंतर असं वाटतं तो कधी कमी नाही. खरोखर बरं दादा तुम्हाला दाद द्यावी असं मला वाटतं. कारण नियोजन आयोजन करणे साधी गोष्ट नसते. आणि नियोजन आयोजन केल्यानंतरच कोणतीही गोष्ट ही सक्सेस होते. आणि प्रत्येक वेळी त्यांनी प्रवास केला. प्रवासामध्ये कितीतरी फिरले खर्च झाला. खर्चाची बाब नंतर आपण पाहूया. मला आणखी सांगावंसं वाटतं की आपली भारतीय संस्कृती ही फार काही सुंदर आहे चांगली आहे. पण या भारतीय संस्कृतीवरती गोऱ्या लोकांनी म्हणजे इंग्रजांनी काहीतरी आपल्याला वारसा देऊन घेत आहोत. आज पाश्चिमात्य संस्कृती एवढे आपल्यावर प्रभाव टाकत आहे की सांगू नका. आज आपल्याकडे कपडे दिसतात फाटलेले जीन्स. काही ज्या मुली किंवा तरुण सर्व कपडे घालत आहे. ही कुठली संस्कृती आहे? पाश्चिमात्य संस्कृती आहे गोरे लोकांची आहे इंग्रज. तर मला वाटतं आपण साडी नेसून आणि आपली भारतीय संस्कृती एक सुंदर बनवू शकतो असं मला वाटतं. आज आपण महाराष्ट्रामध्ये हा साजरा करत आहोत. इथे हा मेळा छत्रपती शिवाजी महाराजांची पवित्र अशी भूमी आणि या भूमीवर आपण इथे हा साजरा करत आहोत. महाराष्ट्रामध्ये संत होऊन गेले शाहीर होऊन गेले शेतकरी होऊन गेले. परंतु पहा छत्रपती शिवाजींची जी कुलदैवत होती ती भवानी देवी. आणि भवानी देवीने त्याला शक्ती दिली आणि शक्तीमुळे त्याने स्वराज्याची स्थापना केली म्हणजे महाराष्ट्रामध्ये. आज आपलासुद्धा कुलदैवत आहे हिरवादेव. इथं जमलेल्या सर्वांना तो चांगलं शक्ती देईल असं मला वाटतं. आपल्याकडे उद्दिष्ट आहेत बरीच. त्या उद्दिष्टामध्ये मी जाणार नाही. त्याच्यामध्ये संघटना आहे प्रचार आहे शिक्षण आहे नसा ह्या सर्व गोष्टी आहेत. हे सर्व आपल्याला करायचे आहेत. पण त्याच्यामध्ये अडचणी आहेत संकटे आहेत. ही संकटे दूर करायची आहेत आपल्याला. आणि यासाठी उद्दिष्ट आपण ती पूर्णपणाला नेली पाहिजे. ही तर आपली कुळाची उद्दिष्ट आहेत पण आपली जीवनाची उद्दिष्ट सुद्धा असली पाहिजे. शिक्षण धंदा काम सर्वांना मिळालं पाहिजे. शिक्षणाने आपली प्रगती होते. शिक्षणाशिवाय काहीच नाही. म्हणून सर्वांनी मी अपील करतो आपल्या पटारा कुळातील चांगले शिका. आज इथं बरजुंग व्यक्ती बसलेले आहेत. त्याच्यामध्ये संशय आहे फक्त तो पदाधिकारी कुठेतरी प्रमोशन त्याला मिळालं आहे. आज डॉक्टर कमी आहेत वकील नाही कोणी नाही. ही का कमी? कारण शिक्षण नाही. आणि शिका पुढे जा. शिक्षणाने आपली सर्व काही वाट पुढे सरळ होणार आहे नाही तर होणार नाही. म्हणून प्रत्येकाने शिकलं पाहिजे असं मला वाटतं. पण शिकल्यानंतर एखाद्या मोठ्या हुद्द्यावर गेल्यानंतर मी कुठे परिस्थितीत होतो माझी परिस्थिती काय होती ती त्याने ओळखली पाहिजे. कारण काही मुलांचे शिक्षण मोठं झाल्यानंतर हवेमध्ये पाय असतात. मला वाटतं हवेमध्ये पाय नसू तर कुठे असले पाहिजे जमिनीवर. कारण परिस्थिती जाणली पाहिजे.
आज मी शिक्षक म्हणून काम करत आहे. मी जर अहंकार ठेवला असता किंवा माझ्यामध्ये स्वार्थ असता किंवा अभिमान असता तर आज मी इथं आलो. म्हणून उद्दिष्ट आहे, उद्दिष्टामध्ये आपण ते शिखर गाठलं पाहिजे आणि यश मिळवलं पाहिजे. आणि यश मिळवल्यानंतर आपण आपलं पुढचं जीवन सुरळीत पार पाडू शकतो. जास्त वेळेबाई मी बोलत नाही, एवढे बोलून माझे 2 शब्द पूर्ण करतो. जय हिंद, जय आदिवासी, जय जोहार. त्याच्यासाठी मी जास्ती वेळ नाही घेणार, थोडक्यात पटवणार. आज इथं जमलेलं गुजरात, महाराष्ट्र आणि दादरा नगर हवेली सेल्वासचे सगळे बंधू भगिनीनो, आई वडिलो आणि इथले आयोजक मित्रांनो, आज आपण कुटुंब मेळा राखू कशासाठी? एकामेकाची ओळखी झाली पाहिजे. दूर गावाचे इथं आज पठारे परिवार जमलेला आहे. तर आपले आज हे पठारा परिवारची जी रचना झाली, खास करून आपण मांडवामध्ये, आपली मांडवामध्ये मेन पिढी पण उतरली. तठूनच आपलं पठार सगळे महाराष्ट्र, गुजरात आणि दादरा नगर हवेली कुठे बी खोण्याला वाटप झालं. तर आपल्याही सुरुवात केली पण कुटुंबियाची मांडवापासूनच. मला थोडाक 8 वर्षात मांडवा कुंडपाडापासून सुरुवात झालेली आहे. त्याच्यानंतर आपले गुजरातलं किती मेळावं झालं ते मला माहिती नाही होती, पण त्याच्यानंतर थोडा बंद पडला होता. आम्ही दुधनेवरून टोकरपाड्यावाल्यांनी थोडी हिंमत केली, अरे साला पठारा परिवारचा मेळावा, सगळे लोक मेळावा करतात तर आपल्याला पण करायला पाहिजे. आमचा एक भाऊ स्पाईट झाला, त्याची दोघांनी आम्ही गोठी केलं आणि आम्ही हिचा सगळा आयोजन केला. तर आम्ही हे आयोजन 2012ला चालू केला आणि दुधनी टोकरपाडावरती त्याच्यावर आपलं पठार काय सांगतात, अरे नाही होतं ते देवाला मानतो, नाही होतं आपल्या देवाचा, नाही होते देवाचा. अरे मी सांगितलं असं नाही, कोणी बी असून दे, खाली आपल्याला तर पठारा जमा करायचं. बरोबर आहे ना? हा नावच काका इथं बसलेला, हा अगुस्तीन मास्तर इथं बसलेला, याला घेत नाही. मी सांग नाही गमे ते असून दे, खाली आम्हाला पठारा पाहिजे असा. बरोबर का नाही? तर आमच्या दादरा नगर हवेलीमध्ये, आमची दादरा नगर हवेली बारीक म्हणून आमचं म्हणजे दुधनीवर एक झाला आणि सेल्वासवर एक झाला. आणि हे तुमचे महाराष्ट्राचे आज तिसरा संमेलन आपले आज इथं राखत आहोत. तर याच्यामध्ये मी खास करून तुम्हाला विनंती करतो, आणि अशी आपल्याला मेळावा दर वर्षाला राखला पाहिजे. तर त्याच्यासाठी आपल्या काहीच लोकांच्या ओळखी होतील. खुण्याला आपला परिवार आहे, कुटुंबदार आहे, पण समोरून जात असेल पण कोण ओळखत नाही. तर असे मेळ्यामध्ये फिरला तो त्याच्या ओळखी राहतील. तर त्यात बस एवढा मी बोलून माझा वक्तव्य पुरा करतो. सर्वांना नमस्कार. सांगू बरोबर या 2 शब्द बोला, 2 शब्द बोला, जागेवरून तरी बोला, 2 शब्द बोला. नाव सांगा बस. ओळख तरी सांगा, ओळख तरी सांगा. आपल्या देवासाहेब सांगितलं तर त्याने काय सांगितलं, आता बऱ्याचशा वेळास आपल्या देवाचा बीड देवा पुढे आपले मेन देवा. त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं, मी महादुबाईला सांगितलं, महादुबाई पहिलं आपल्या इथं पाय धर, पण त्याची इच्छा झाली का मी मेन पिढीवाला आणणार आहे. आपल्या पिढीवाला देव इथं त्यांच्याबरोबर मला पाठवलं, तर आम्ही दोघा पण नवरा बायको गेलो आणि घेऊन आलो. बस जास्त होईल. महालेपाडे गावचे
ग्रामस्थ ज्येष्ठ व्यक्ती आणि ज्यांना आम्ही आदर्श मानतो असे श्री दिवाळ नवसू हरपाले यांना मी विनंती करतो की त्यांनी आमच्या हॅलो, माझं नाव आहे दिवाळ नवसू हरपाले, राहणार हेच पाड्यात आहे, महालीपाडा. आणि इथं आमचा पाटाऱ्यांशी असं आहे की आमची थोडंसं म्हणजे देवाची भक्ती करतो थोडी, आणि देवाचं थोडं विसरण पण करतो. आता प्रत्येक म्हणजे गावदेवीचं कारण असलं, गवाळदेवीचं कारण करून आणि ते करतो. म्हणून मला ते 2 माणसं म्हणजे पुढे खेळावं, म्हणजे पाटाऱ्याचा असला तरी पण हे दरवर्षी चांगलेपणा प्रत्येकाने पुढे येऊन आणि केला पाहिजे, त्याशिवाय ही ओळख होत नाही. असेल त्याची सर्व पूजा करून सर्व देवाची पूजा करा. आपण महाराजांनी सांगितलं की 10 मिनिटं माझी पण पूजा करा. देवाला कधी विसरायचं नाही. आणि सगळ्यांनी माणसाला घरावड्यांच्या आई वडिलांना कधी सर्वांना सगळ्यांचं सारखं माणुसकीने राहिला. त्यांनी सांगितलं की तुम्ही जगा, दुसऱ्याला जगवा. सगळ्यांना पण म्हणजे सारखी जगवण्याची संमती, ते कोणाला गुलामगिरी, कोणाला असे, कोणाला जबरदस्ती, कोणावर असे अत्याचार, कोणाला काय असं करून जे माणसाला त्रास होत आहे तसं कोणाला झालं नाही पाहिजे, त्याबद्दल मी बोलत आहे. आणि सर्वांनी असं बोलतं की तुम्ही जगा, दुसऱ्याला जगवा, हा संदेश आमच्या महाराजांनी दिलेला आहे. त्याबद्दल धन्यवाद. आणि सगळ्यांचं मी नमस्कार करून माफी मागत आहे. काय चुकलं असेल बोलायला काय तरी माफी मागतो. सॉरी. ते उशिरा का होईना आपण मांडवेवरून आपले ज्येष्ठ व्यक्ती आलेले आहेत, जानू पटारा. तर मी गेल्या वर्षीचा जो आपला 14 एप्रिलला जो मेळावा झाला होता तो त्यांनी ठेवला होता. जानूभाई पटारा कुल परिवार. मी सर्वप्रथम गावाची गावदेव, थोरणी चेडा, मखरी चेडा, डोंगरदेव, चांदोबा, वाघोबा, डोंगर मावले हवी गावाची त्याला प्रमाण करत आहे. आपले कुळदैवत हिमायदेवी कोठारीन, हिरवादेव, ही सगळी देवी देवताची साठी प्रमाण करत आहे. आज आपला इथं पटारा कुळ परिवार साठी जमलेलं सगळं रवींद्र गुरुजी, मधुकर दादू, किसन डॉक्टर, इस्मत पटारा, रणछोड कार्यकर्ता, देवल्या, माधू ठोकरपाड्याचा, प्रमोदबाई शेरवास, ही सगळी मंडळी आपल्या. पण माझ्या एकच सांगायचे आहे, वडील होतं ते देवलोकसाठी लोक गेलं, त्याच्या आत्मासाठी आपले 2 मिनिटं मौन करून त्याच्या साहीला आपले बसायला हवं. तर जाग सगळी जना उठा. आपलं कोणीतरी वडील झालेलं आहे त्याच्यासाठी 2 मिनिटं 2 सेकंद गेले. त्यांना आपण सगळ्यांना विनवणी करायची की त्यांना सुख समृद्धी ऐश्वर्या लाभू दे, त्यांना आत्म्याला सुख समृद्धी ऐश्वर्या लाभू दे, आणि आम्हाला शक्ती द्या, अशी शक्ती द्या, आणि सगळ्यांना आनंदात प्रेमात राहू दे, अशी मनोभावना आपल्या मनातून आपण या वीरांना आपण सगळ्यांना प्रार्थना करून आपण 2 मिनिटं त्यांना श्रद्धांजली द्यायची. ओम शांती शांती शांती. पण सत्ती व युगामध्ये सूर्यवंशी राजा तारागण राणी त्या टायमाला आपल्याला इथं बहरमदेव 1711 त्याचा हे झाला. त्या टायमाला फतेपूर रामदेवजी राज करत होता. त्याचा अजून पण राजदरबार आहे. अजून पण त्याचं आगेंटाळची स्थापना झाली, बहरमाची स्थापना झाली, चांद्या बिलेची स्थापना आपले रामदेवजीने केली. रामदेवजी मरण पावला. 10 त्याचं गाव राहिलं मेघवाळ साहेब पिपरोणी, त्याच्यासाठी तो त्याच्या राहिला नाही. मग धरमदेवजी राजा आला, धरमदेवजी मरण पावला. गोमांची मावया आला,
गोमान सिंग सोमदेवजी आला तो पण मरण पावला. रूपदेवजी धर्मपूरची गादी चलावले. रूपदेवजी मरण पावला. विजय देवजी आला 1860 मा. नारायण देवजी मरण पावला. मोहन देवजी आल्यावर आपला राजशाही गेला आणि अंग्रेज सरकार आला. ब्रिटिश सरकार आला. आपला अत्याचार करी. बाहेरचा धर्म आला. ईसाई धर्म आला. आपली संस्कृती टिकवून दिली नाही. आपले संस्कृती नाश केला. तरी पण आपलं वडील एक परतनी होती, एक त्यांची चोटली होती, शेंडी होती. जंगल पटारा भगवानचे भक्त हा तर कोठच नाही जसं काय नाही भक्त. तर आपल्या गाय माताला मानत आहो, धरती माताला मानत आहो, आपले खुटा बुडाला मानू. आपले 6 माता हा पदरची माँ, भारत माता, धरती माता, गाय माता, गंगा माता, अन्नमानिती माता. याच्याशिवाय आपल्याला नाही जमत. हे करायच पड. आपले हिमादेवी, कोठारी, गच्चेदेवी, हुराणी, पांगडाणी, हिरवादेव, मग 1 शिऱ्या 2 शिऱ्या 5 फुलावत, जलावत, खोडावती, बेडा 7 देवताला आपले मानून चालू. खुटा बुडाला ग्राम देवताला नारद मुनी सांगत, त्याला नारायण देव सांगत आपल्या त्याला मारत. माझी एक दुसरी गोष्ट, व्यसनपासून दूर राहा. मला 26 वर्ष झाली मी व्यसनपासून दूर. मला शुगर आहे, प्रेशर आहे, पण मी चांगला जर चांगला बोललं चाललं मला चांगला जाय. लोक शुगरसाठी निजून राहत जात करत. तर व्यसन हे एक घुसणखोर आहे. ही पाकिस्तानची बॉर्डर आहे. घुसळखोर आतंकवाद घुसून द्यायचं नाही. हो भारत देश आहे, हे आपलं सारं भारताचं तंत्र हा. तर घुसळखोर इकून 2 बॉडीगार्ड हा, पण बॉडीगार्ड नाचायलं काय घुसला कसे काय चाखना खाला काय पहिली तर उलटे कर चाखना खाला आणि आता कोडीक तरी प्याम. पण मग ब्लास्ट झाला, फुटला काय तर आपला जे भारतात घुसळखोर घुसून द्यायचा नाही. ही पहिली गोष्ट आहे. 100 वर्षांची व्हायची अवस्था. 100 वर्ष आपले झाडपाला वनस्पती वडलाई खाली आणि उडदाची डाळ, नागलीची भाकर खाली आणि कुरडू आंबाडी खाली. तर 100 वर्ष जिंकलं. दात घेऊन गेलं, डोळ घेऊन गेलं, चष्मा पण नाही देखलं, काहीच नाही. तर तेच प्रमाण व्यसनથી दूर राहा आणि आपला परिवार આગળ વધून द्या. पोराला शिकवा, આગળ इंजिनियर बनवा, डॉक्टर बनवा, मास्तर बनवा. नाही तर आपले नाही जे पैसा आज हे आगेवान पटारे कुरवाडीचा हा ह्याला धरून मदत करून तरी पण डॉक्टर इंजिनियर शिकवा. मापा पैसा नाही तर मी नाही शिकवणार. ती आपले हे आपले पटारा कशासाठी आपली संमेलन करत आहोत, एकामेकाला मदतसाठी. मी रह गावचा पारसपाडा. मी सूर्यचंद्र समीकांती जे जे आ जगनाविषे त्यागीने भोग विजानो पंचमाद जानो देवकी परमानंदम कृष्ण वंदे जगत गुरु गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेव माहेश्वरा गुरु साक्षात परब्रह्मा. ओम भगवते वासुदेवाय नमः. हिरवा देवाय नमः. हिमाई देवी कोठान देवाय नमः. ब्रह्मा विष्णु शिव शंकर पार्वती भगवती गीता माता देवाय वासुदेव गीता गौरी गणेशाई सजीनाथ सद्गुरु साईनाथ महाराज सप्तभवानी माता जगदंबा कालिका महालक्ष्मी मजबाई जीवदानी माँ. हरे राम हरे विठ्ठल हरे कृष्णा. बरुमदेवा जोगेश्वरी महादेवा हनुमता चंद्रश्री सूर्यदेवा अमनाथ जुगनाथ श्री कृष्णात गोकुळ कुळवाची इंद्रदेवा चंद्रगिनी देवा. आज गावाचे गावदेव चांदोबा वाघोबा नारायण देवा गुरु गोसावी तोंडी चेडा मखडी चेडा हिरोबा देवा वंजे जरा जला हवस कुळदेवत आहे. सगळे पटारे पूर्वाडीला आशीर्वाद देत आहे. त्याच्यात पुष्कळ माणसा दिसायला लागले. असंच पुढच्या वर्षाला पण सगळं पुष्कळ भेटायला पाहिजे असा माझा आशीर्वाद आहे. आणि ते आपल्या घरचे देवाला विसरू नको. आपला घरचा देव चांगलेच चांगला आहे, पण दिवसातून एक वेळाच नाव घ्या. आपले दिवाळीला होळीला दोन काय 3 वर्षातून 2 काय 3 वार आठवण करतो. पण तुम्ही दिवसातून 2
किंवा 3 वार आठवण करा बरं. सगळ्याला आशीर्वाद देतोच. हा, एवढा सांगून वास करतो. टाईम कमी आहे. हो, आमच्या गावात पाटाऱ्यांची घरं सांगायला गेली तर पार मोजून 4-5. मला वाटायचं पाटारा आमचं एवढंच. हा, एकदा चंद्रनगरची पत्रिका आली 2012ला का पाटाऱ्याचा मेलावा आहे. तेव्हा समजला का बाहेर दुनियेत पण आपल्या पाटारा. वाट माहीत नाही होती. वरची गेलो भिलाडला, भिलाडशी सेलवाडशी, दुधनीशी परत टोकरपाडा. असा करत करत पोचलो. तसं भेटलं रवीन काकाशी ओळख झाली. रवीन काकाशी येणं जाणं झाला. मग दुधनीला एकदा दोनदा मला घेऊन गेलं दारू पियासाठी. लोक दारू पिली तर ओळख झाली. आपले भगत त्यांची ओळख करून घेतली. मग मेलाव्याचा माहीत पडत गेला. तसा मेलाव्याला हिंडायला लागलो. आलशी फारच आमच्याकडची. आज जिकून तिकून 4-5 माणसं घेऊन आलो. प्रयत्न करून येते वर्ष जवळ कुठं असेल मेलावा तर जवळजवळ आज 5 आणले. पुढच्या वेळेस 50 घेऊन येईन. तर जास्ती बरं बोललं नाही. पोरांना भूक लागल्या. पोरांना जेवण द्यास. 2 वर्ष शब्द सांगा. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी सर्वांची नावं नाही घेत, पण आदरणीय व्यासपीठ आणि माझ्या सर्व पटारा परिवाराचे आलेले आई बहिणी आणि बंधू आणि मी स्वागत आपल्या. कारण मला असं एवढंच सांगायचं आहे, मी जास्त बोलणार नाही, पण पटारा परिवार हा आपण टिकवला पाहिजे. परंपरा आपली चालवली पाहिजे. आणि कारण का आणि बरेचसे लोक आपल्याला आणि ना सांगतात तर नकार नाही आला पाहिजे असं. कारण होकाळतीच अर्थ आला पाहिजे. आपण प्रत्येकाने कुठे पण मेळावा असेल तर आपण सर्वांनी आलं पाहिजे. कारण बघा, एकट्याला सोडून चालणार नाही. तर सर्वांनी जे आपल्या वर्गणी असेल ते वर्गणी आपली प्रत्येक परिवाराने फूल आणि फुलाची पाकळी दिली पाहिजे. तेव्हा त्यांना प्रत्येकाला हिंमत येते. आणि मला दुसरं एवढंच सांगायचं आहे की जिथे जिथे आपला मेळावा होत असेल तर ते काय म्हणजे कुठला हिशोब करून जे बचत होत असेल ती बचत असेल तर दुसऱ्या मेळाव्याला कुठे पण होईल त्या लोकांना ते सहकार्य केले पाहिजे. कारण आर्थिक ही महत्त्वाची असते. आर्थिकच नसेल, पाठबळ नसेल तर तो काहीच करू शकत नाही. कारण जर जिथे मेळावा असेल त्याचं आयोजन केलं असेल त्याच्या आदल्याच 1 महिन्याच्या अगोदर आपण ते हिशोब करून आणि ते मीटिंग होईल त्या मीटिंगमध्ये त्यांना ते पैसे सादर दिले पाहिजेत. एवढंच मला सांगायचं आहे. आणि आपला सर्व परिवाराला धन्यवाद देऊन माझ्या कुलदेवताला नमन करून मी 2 संपवतो. जय हिंद, जय भारत, जय भारत. टिकले पाहिजे म्हणून ते काम करत आहेत. चळणीच्या त्याच्यानंतर प्रकाशदादा वाघ. सूर्यवंत राजाने सरकार करत गेला. गावाचे नवापाडत गेला. पाकिस्तानी राजमा आपणाचा राज आहे. कोणी बसत नाही. आपणाच्या राजावर कोणी बसत नाही. 7 राजा आपल्या 4 रुपयाचा उदाहरण. सूर्यवंत राजाने राज पाळत गेला. पाण्यावरून गेला. हाताचे मुठी वाळ. हाताच्या मुठी पाण्याचे छोटी पडलं. पाण्याचे छोटी पडलं. बाराड खाणलं. बाराड खाणं सूर्य टाकलं. सूर्य टाकत तोडून तिकडून आपला राजा केला. त्याला राजखान उभा केला. राजखान उभा केला त्याला काय सांगवा जय काठी. सीता परांडे याने थकून दिले सूर्यवंत राजाने आपल्यासाठी राक्षस लोक. आजच्या आपण या अखिल भारतीय पटारा मेळावाकरता सगळेजण आपण इथे जमलात. आपल्या या कुलदेवता हिरवादेवता आश्वी हिमाय कोठारी यांना मनापासून प्रणाम वंदन करतोय. आपण सगळ्यांनी सकाळपासून आलात की आपण या मेळावाकरता एकत्र येऊन आपण मेळावा आपण एकमेकांची मनोगत
एकमेकांना भेटून आपण या ठिकाणी आपण मेळावा करता आपण जमायचं म्हणून आपण या ठिकाणी ठरवलं होतं आणि हा मेळावा करता इथे आपण हा मेळावा करतोय. मला एवढंच सांगायचं सगळ्यांना की आपण इथे ग्रामदेवता आपण सगळ्यांनी आणलंय. हे कुलदेवता आपण आणले. हे कुलदेवता अशासाठी आहे की आपण हा कुळाचा सांभाळ व्हावा आणि कुळाचा सगळ्यांना सुख समृद्धी ऐश्वर्य लाभू दे म्हणून आपण या कुळाचा या ठिकाणी आपण कुळ स्थापन केलेल्या वडिलापासून आपण वडील पासून आपण गेले तेव्हापासून आपण ही पिढी जशी जाईल त्यांच्या कुळाचा सांभाळ व्हावा म्हणून या ठिकाणी आपण कुलदेवता आपण या ठिकाणी लावले. मनापासून कुलदेवताला वंदन करायचं. मनापासून आपण प्रार्थना करायची की हे देवा हिरवा देवा आहे, हिमाय देवा नारायण देवा आहे, माझी कुटुंबातील सर्वांना सुख समृद्धी ऐश्वर्य लाभू दे आणि आम्हाला आनंदात सुखात समृद्धी ऐश्वर्य ठेवू दे आणि आम्हाला सगळ्यांना कुटुंबाला एकत्र असंच येऊन आम्हाला सगळ्यांनी शक्ती द्यावं असे आपण या कुलदेवताला सगळ्यांनी मनापासून आपण प्रार्थना करून या ठिकाणी आपण जायचं आहे. मी परत जाता जाता एवढंच सांगेल, सगळ्यांना भूका लागल्यात, सगळ्यांना आपण जेवण करायचंच आहे, पण आपण सगळे जेवण भोजन झाल्यावर सगळ्यांनी परत आपण या ठिकाणी आपण यायचं आहे. आपण या ठिकाणी मेळावाचं नियोजन मेळावाचं कसं झालं त्याच्यावर रूपरेषा काय होती, जमा खर्च काय आणि सगळ्यांनी इथे आपण या ठिकाणी आपण सगळे बोलणार आहोत. पुढचा आपण कुलदेवता कुठल्या गावी करायचा आणि कुठे कसा काय करायचा या ठिकाणी आपण सगळ्यांनी आपण इथे येऊन ठरवायचं आपल्याला आहे. मला एवढाच वेळ जाता एवढाच मी सांगेल. मला बरंच बोलायचं होतं पण या ठिकाणी भरत आणि त्यांचा संदीप पटारा या ठिकाणी खरंच आपल्या कुटुंबासाठी त्यांनी अधोगती भरपूर त्यांनी मेहनत घेऊन या ठिकाणी आपला हा मेळावा पण करतोय. त्यांच्या मेहनतीने आपण या ठिकाणी करतोय. तर सगळ्यांनी आपण त्यांना शुभेच्छा देऊया आणि त्यांना आपण या ठिकाणी सगळ्यांच्या वतीनं आपण फूल देऊन त्यांचं स्वागत करायचं आहे. या ठिकाणी मी त्यांना सगळ्यांच्या परिवारांना या ठिकाणी बोलवेल. भरत दादा असेल, त्यांची वहिनी असेल, संदीप दादा असेल, त्यांची वहिनी असेल, या ठिकाणी आपण यारा तेरी कहानी में हो जिक्र मेरा, कहीं तेरी खामोशी में हो फिक्र मेरा, रुख तेरा जिधर का हो उधर मेरा, तेरी बाहों तलक ही है ये सफर मेरा. ओ माही 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 ओ माही, मेरी वफा पे हक हुआ तेरा. ओ माही माही वे ओ माही ओ माही ओ माही ओ माही ओ माही ओ माही ओ माही, दो मैं कयामत तक हुआ तेरा. दो मैं कयामत तक हुआ तेरा. बातों को बहने दो, बाहों में रहने दो, है सुकून इनमें. रस्ते वो बेगाने, झूठे वो अफसाने, तू न हो जिनमें. ओ थोड़ी उम्र है, प्यार ज्यादा मेरा, कैसे बता ये सारा तेरा होगा. मैंने मुझे है तुझको सौंपना. बाहों पे राहों पनाहों पे, आहों पे
बाहों पे साहों सलाहों पे